आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला सांगतो माणसाचा काय भरोसा नाही बघ। माझी आई पण गेली, लय वाईट वाटलं, पण करतो काय? आता नाही तिची आठवण येत, पण साला त्या बापाची आठवण येते। साल्यानं सगळी इस्टेट त्या येड्या प्रसादच्या नावाने करून गेलाय, पण तुझा बाप तू जे बी काय करतो का नाही ते फक्त तुझ्यासाठीच करतो। ए काय कायला फोन करताय मला? तू तू दारू पितोस? ए मुद्द्याचं बोल, कळलं ना? डॅडी कुठे आहेत? ते काय कुकुला बाळ आहे का ग मला इचरून जायला? बघ ना, असतील तिथंच कुठेतरी। शत्रू, वेळ काय, परिस्थिती काय, अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असते? कोणाला तरी आपली गरज असू शकते असे विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? पण तुझं ठरलंय ना, काही झालं की आपलं दारू पित बसायचं। ए तुळजा, तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ, हा? पण माझं डोकं फिरवू नकोस। इथं माझी आई दरीत पडली ग, आपल्या सगळ्यांना सोडून गेली। हे सगळं एवढं अचानक झालं, काय करावं तेच कळा नाही मला। तुझं काय? हा, शाण्यासारखं वागाची अपेक्षा करते का माझ्याकडनं? नाही जमणार। असंही कधी वागलाय शहाण्यासारखा? तुझ्याकडून माझी फार अपेक्षाही नाहीये। तुला काय कळणार माझं दुःख? मला किती दुःख झालंय ना, हे विसरण्यासाठी मी दारू पितोय। त्यामुळे आता मला फोन करून त्रास देऊ नकोस। हे दारू उतरवली तेव्हा पण ए वेटर इकडे। काय करू आता मी? डॅडी कुठे आहेत हे कसं कळेल मला आता? सूर्याला फोन करते। डॅडींना आत्या गेलेल्याचा लई त्रास झालेला वाटतंय। आपण असं काय करू शकतो की त्यांना बरं वाटेल? पण काय करणार आहे धनु दीदी? आत्ताच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात होत। हो ना, मला तर आत्याचं सारखंच भास होतो। असं वाटतं ती मला छान प्रेमानं घास भरवते, कधी कधी वाटतं डोक्याला तेल लावून देते। हो ना, आत्या इथे राहायला आली होती तेव्हा किती लाड केले ना तिने माझा। आत्याच्या आठवणीनं हे घर भरून गेलं। मला तर ना अजून बी विश्वास बसना झाला की ती आता आपल्यात नाही। असं वाटतंय आता कधी बी ना दरवाजात नाही येईल आणि म्हणेल जर का पोरींनो, मी मस्तपैकी तुमच्या आवडीचं काहीतरी चमचमीत करते खायला। आत्या किती चांगली होती ग, तिच्या बाबतीत असं नको व्हायला पाहिजे होतं। देवाने असं का केलं? राजू, जावई बापू, मी काय म्हणतो, आमची काही खायची इच्छाच नाही हो। जरा जावा ना, पोरी जाऊन सांगा ना, काय खायला आणू नका म्हणा आमच्या। जावा 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 तू। डॅडी, अहो पोट रिकामं असलं ना मग अन्नावरनं मन उठतं। तुम्ही 2 घास खा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला। नाही पर हे बायकोचं आमच्या असं झालेलं असताना आम्ही तुमच्याकडे येऊन खायला मागतोय, हे बाहेर लोकांना कळलं तर काय म्हणतील लोक? हा, जावा 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 ना तुम्ही। डॅडी, जे झालं ते झालं, त्यात काय बदल होणार आहे का? पण पुढं काय वाईट होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे का नाही सांगा बरं? बघा, तुम्ही 2 घास खायचं नाही म्हणायचं नाही। राजू, धनू, अरे आणा लवकर। सूर्याचा फोन का नाही लागत आहे? कुठे शोधू आता मी डॅडींना? डॅडी कुठे गेलेत हे काही असं कळणार नाही। त्यांनी फोन तर नेला असेलच, त्यांच्या फोनवरच कॉल करते। डॅडी
डॅडी तुम्ही तर मगाशी म्हणलं होतं की फोन नाही तुमच्याकडे. बघितलं का, पटलं का? हे असं झालंय आमचं. शालन गेल्यापासून काही ध्यानात राहिलेलं नाही आम्हाला. हे काय करतोय काय नाही काय कळनाच झालंय आम्हाला. बरं डॅडी उचला की फोन. वहिनीचं असेल तिकडे सगळे काळजी करत असतील. हा हा हे तुळजाचं आहे. द्या इकडं मी बोलतो ते. हा. बोल तुझं. सूर्या, डॅडींचा फोन तुझ्याकडे कसं काय? हां त्यांची तब्येत ठीक नाही आहे, ते येत आहेत. काय? आपल्या घरी कधी आले ते, आणि ते कोणाला काही न सांगता? अगं ते जरा बांबोलीसारखे वागतात. हे जे काय झालं ते पचायला जड जाते त्यांना. मी एक काम करतो, मी त्यांना शांत करतो आणि मग तुझ्याकडे घेऊन येतो. ठीक आहे. बरं तुझा फोन कुठे आहे आणि तू लागत का नाहीये? कुठे ठेवलायस तू तो फोन? अगं चार्जिंगला लावला आता. या सगळ्या गडबडीत बंद पडलं. सूर्या, मला ना काहीतरी चुकतंय असं वाटतंय रे. तू एक काम कर, तुझा फोन सुरू कर आणि आईने तुला काही मेसेज पाठवला होता का ते बघ ना एकदा प्लीज. हां फोन सुरू झाल्यावर बघतो मी, आणि काय असेल तर कळवतो तुला. चल ठेवतो. हो. हा दे. डॅडी आता व्यवस्थित खाऊन घ्या, हाय काय करायची नाही. हा हा झालं. आता खेळ खलास. आता यानं मेसेज वाचला तर आमचं काय खरं नाही. एक काम वेळेवर करत नाही हात छत्री. कुठं कडमडला हा वेळेवर कुणाच ठाऊक. डॅडी पाणी दे ग. डॅडी अजून बाहेर आले नाहीत. आता प्लॅन बी चालू केलाच पाहिजे. लाईट कशी काय गेली? वारा नाही पाऊस नाही अशी कशी काय लाईट गेली?